नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण भारताच्या सामाजिक आणि राजकीय चळवळींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. या चळवळी म्हणजे केवळ मोर्चे नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने बदलाचे उत्प्रेरक कशा ठरतात, त्यांचा पाया कसा रचला जातो आणि त्या नक्की काम कशा करतात हे आपण डीप डाईव्ह करून समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. पहिल्यांदा आपण चळवळीची मूळ रचना पाहू आणि त्यानंतर आदिवासी, शेतकरी, कामगार, स्त्रिया आणि शेवटी पर्यावरण आणि ग्राहक यांच्या हक्कांसाठी उभारल्या गेलेल्या चळवळींचा प्रवास जाणून घेऊ. तर आपला पहिला भाग आहे चळवळीची रचना, संख्येतील ताकद. आता एक विचार करा. समजा एखाद्या गावात पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई आहे आणि तिथे फक्त एकाच व्यक्तीने तक्रार केली तर काय होईल? बहुधा काहीच नाही. पण जर त्याच गावातले 100 लोक एकत्र आले, त्यांनी संघटित होऊन प्रशासनाकडे थेट मागणी केली तर चित्र पूर्णपणे बदलेल, बरोबर? आणि म्हणूनच इथला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की चळवळ म्हणजे रस्त्यावर आलेला कोणताही विस्कळीत जमाव नसतो. खरा बदल घडवून आणण्यासाठी एका विशिष्ट प्रश्नावर आधारित, सातत्यपूर्ण आणि अत्यंत संघटित अशी सामूहिक कृती लागते. तेव्हा कुठे सरकारवर दबाव येतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही चळवळीचे हे 4 मुख्य आधारस्तंभ असतात. जेव्हा सामूहिक कृती, एखादा जिव्हाळ्याचा सार्वजनिक प्रश्न, खंबीर नेतृत्व आणि एक भक्कम संघटित रचना, हे 4ही घटक एकत्र येतात ना, तेव्हा जनतेच्या असंतोषाचं रूपांतर एका अशा प्रचंड ताकदीत होतं ज्याकडे सरकारलाही अजिबात दुर्लक्ष करता येत नाही. पुढे जाऊया. भाग 2. आदिवासी चळवळ, जंगलावरील अधिकारांचे रक्षण. आता इतिहासात डोकावून पाहिलं तर छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, महाराष्ट्रातील भिल्ल आणि कोळी किंवा बिहारमधील संथाळ आणि मुंडा यांसारख्या आदिवासी गटांचे लढे आपल्याला दिसतात. हे काही साधे बंडन होते. जेव्हा ब्रिटिश वनकायद्यांनी त्यांच्या हक्काच्या जंगलांवर गदा आणली तेव्हा ते अक्षरशः स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि जगण्यासाठी उभे राहिले होते. आणि विशेष म्हणजे आजही त्यांचा हा संघर्ष संपलेला नाहीये. वनातील उत्पादने गोळा करण्याचा अधिकार आणि वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार या त्यांच्या अगदी मूलभूत मागण्या आजही तशाच आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे एखाद्या चळवळीची विचारधारा आणि त्यांचा लढा अगदी शतकानुशतके टिकून राहू शकतो. आता पाहूया भाग 3. शेतकरी चळवळ, योग्य न्यायाची मागणी. शेतकरी चळवळीचा हा प्रवास खरोखरच खूप रंजक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जर आपण पाहिलं तर बारडोली आणि चंपारण्याचे लढे थेट ब्रिटिशांच्या जुलमी धोरणांविरुद्ध होते. पण हरितक्रांतीनंतर चित्र बदललं. शेतीचं उत्पादन तर वाढलं, पण गरीब आणि श्रीमंत शेतकरी यांच्यात एक प्रचंड मोठी दरी निर्माण झाली. आणि मग स्वाभाविकच चळवळीचा रोख या वाढत्या आर्थिक विषमतेकडे वळला. आणि आजच्या या आधुनिक आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठीच शेतकऱ्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींभोवते स्वतःला संघटित केलं आहे. उत्पादन खर्चावर 50% नफा, शेतीमालाला हमीभाव म्हणजेच MSP, संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीला थेट उद्योगाचा दर्जा, या अतिशय सुस्पष्ट आणि संस्थात्मक सुधारणा आता त्यांच्या मुख्य मागण्या बनल्या आहेत. आपला पुढचा विषय आहे भाग 4. कामगार चळवळ, स्थिर रोजगारासाठी लढा. कामगार चळवळींचा प्रवास 1850च्या दशकातल्या कापड गिरण्या आणि रेल्वेच्या सुरुवातीपासून ते थेट 1920 मध्ये स्थापन झालेल्या कामगार संघटनांपर्यंत खूप मोठा राहिला आहे. पण आपल्याला आठवत असेल 1980च्या दशकात मुंबईत झालेला तो मोठा कापडगिरणी कामगारांचा संप. तो संप अयशस्वी ठरला आणि तिथूनच ही चळवळ मोठ्या प्रमाणावर विखुरली गेली. आज या चळवळीसमोरची आव्हानं पूर्णपणे वेगळी आहेत. आजच्या या गिग इकॉनॉमीच्या जगात जिथे आपण रोज ॲप आधारित कामगार किंवा डिलिव्हरी ड्रायव्हर्स पाहतो, तिथे अस्थिर नोकऱ्या, कायद्याच्या संरक्षणाचा अभाव, अमर्याद कामाचे तास आणि सततची आर्थिक असुरक्षितता यांसारख्या अत्यंत मूलभूत प्रश्नांसाठी आजची कामगार चळवळ झगडत आहे. पुढे पाहूया भाग 5. स्त्री चळवळ, खऱ्या समानतेकडे वाटचाल. इथला हा फरक खूप महत्त्वाचा आहे बरं का. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारकांनी सती किंवा बालविवाह यांसारख्या अत्यंत क्रूर प्रथा नष्ट करण्यासाठी आपला लढा दिला. पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात ही चळवळ अधिक व्यापक झाली. त्यांनी महिलांचे आरोग्य, समान वेतन, राजकारणातील प्रतिनिधित्व आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी आवाज उठवायला सुरुवात केली. आणि यातला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे जरी आपल्या संविधानाने समान अधिकार दिले असले तरी आजची आधुनिक स्त्री चळवळ केवळ कायद्यांपुरती मर्यादित नाहीये. ती समाजाच्या त्या जुन्या मानसिकतेशी लढत आहे. स्त्रियांना एक माणूस म्हणून तोच मूलभूत दर्जा, सन्मान आणि समानतेची वागणूक मिळायला हवी, हे या चळवळीचं खरं उद्दिष्ट आहे. आणि आता शेवटचा भाग, भाग 6.
पर्यावरण आणि ग्राहक हक्क. पर्यावरणाचा प्रश्न हा आता केवळ आपल्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. झाडांना वाचवण्यासाठी झालेलं ते प्रसिद्ध चिपको आंदोलन असो किंवा नद्यांची स्वच्छता करणारा नमामि गंगे प्रकल्प असो, हे सगळे संघटित प्रयत्न आपल्या निसर्गाची होणारी अपरिमित हानी थांबवण्यासाठीच अत्यंत जाणीवपूर्वक उभे केले गेले आहेत. आता एक आकडा लक्षात घ्या, 11,000. एखाद्या चळवळीमध्ये एखाद्या खंभीर नेतृत्वाची ताकद किती अफाट असू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांनी बांधलेले हे तब्बल 11,000 मातीचे बंधारे आहेत, ज्यांना आपण जोहड म्हणतो. त्यांच्या या सलग 31 वर्षांच्या अथक परिश्रमामुळेच त्यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखलं जातं आणि त्यांना मानाचा पाण्याचा नोबेल पुरस्कारही मिळाला. दुष्काळग्रस्त राजस्थानसारख्या वाळवंटी भागातही सामूहिक आणि सातत्यपूर्ण कृतीमुळे नद्या खऱ्या अर्थाने कशा पुनरुज्जीवित होऊ शकतात हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. अगदी असंच ग्राहकांच्या बाबतीतही घडलं. समजा आपण बाजारात गेलो आणि आपली फसवणूक झाली, तर आपल्याला वाली कोण? याच प्रश्नातून ग्राहक चळवळ उभी राहिली. बाजारातली भेसळ, चुकीची वजने आणि अवाढव्य किमती यांपासून सर्वसामान्यांचे रक्षण करण्यासाठी लोक एकत्र आले. आणि त्याचाच एक मोठा विजय म्हणजे 1986चा ग्राहक संरक्षण कायदा, ज्याने आपल्याला एक अतिशय भक्कम कायदेशीर सुरक्षा दिली. तर या विश्लेषणाच्या शेवटी आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाहीमध्ये शांततेने निषेध करण्याचा अधिकार हे बदल घडवून आणण्याचं सर्वात मोठं आणि प्रभावी हत्यार आहे. याच चळवळी आपल्या समाजाला आकार देतात. मग आता विचार करा, आजच्या घडीला असा कोणता महत्त्वाचा सार्वजनिक प्रश्न आहे ज्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन लढा देणं खरंच गरजेचं आहे? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे, नाही का?